यार किती ब्लॉग बनवू काय काय करू भाई कळा नाही माहिती का. एवढं म्हणजे मोबाईलचं स्टोरेज फुल व्हायला आले तरी पण काय लोकेशन संपा नाही अजून. तर आम्ही लडाखमध्ये एंट्री केली पण नाही तरच भाई 128 GB फुल झालाय. ते आयफोनचं काय ते भांगाराचे ते नुसतं बोलवते लगेच 10 मिनिटाला. हा ना भाई. आता काय एंटर करतोय भाई नुसतं नुसतं व्हिडिओ काढतोय बाकीची पोरांचे पण फोन फुल व्हायला लागले. अरे लोकेशन असे आहो माहिती का. म्हणजे काय तुम्ही बघाल ना ते जिकडे तिकडे तुम्हाला असंच दिसेल. बघा तुम्हाला ते लोकेशन का काय आहे बघा ना. सुंदर यार. इकडे सगळा वरती बर्फाचा डायरेक्ट पहाड लागला. इकडं खाली नदी बिदी वाहते इकडं. काय लोकेशन आहे तिकडे जबरदस्त. म्हणजे असे पुण्याकडच्या लोकांना ते नाही म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. पर्वतगत चालल्यासारखं वाटतंय बघा ना. आता काही एवढं सुंदर ठिकाणी म्हणजे या फोटोशूट चाललंय पोरांचं भाई. यार आम्ही पण थांबलो होतो जरा मागच्या साईडला थांबलो जरा. म्हणजे टर्नल लागला ना आपला सोमवार टर्नल म्हणून आहे भाई. 10 किलोमीटरचा आहे. 10-12 किलोमीटर काहीतरी आहे. मोठा आहे चांगला. त्याच्या मागं जरा थांबलो आम्ही. जरा शूट केलं जरा फोटोशूट मस्त. जरा म्हणलं आता पुढं निघालो तो भाई सगळे बर्फ दिसायला लागला नुसतं. बर्फाचेच पाड. तर अजून तर काय बाकीच्या गोष्टी यायच्यात. इकडं तर बघा समोर तर काय दिसतंय जबरदस्त. हा ना इकडं जर काय खतरनाक सगळे काय कसे फोन बोलवायची कामं आहेत. आणि हे तुम्ही आहे ना किती साठवून ठेवणार आहे. म्हणजे किती कुठं ठेवणार काय साठवून ठेवणार. कारण एवढं सगळं शूट आहे ना बसणारच नाही हो. तुमच्या डोळ्यांनी आता काय तुम्ही डोळ्यांचे नेत्रदीपक करून घ्यायचं काय असं डोळ्यामध्ये साचून ठेवायचं. त्याशिवाय पर्याय नाही. कारण की जेवढं तुम्ही शूट करताल ना तेवढं तुम्हाला कमी पडणार आहे. अजून तर आम्ही लडाखमध्ये एंटर केली पण नाही. लडाख अजून 350 किलोमीटर आहे आमच्यापासून. आता आज आमचा मुक्काम कारगिलला. कारगिल जरा बघायचं मस्तपैकी आणि मग जायचं तिकडं लडाखमध्ये. उद्या बहुतेक उद्या नाही उद्या पण नाही परवा दिवशी आमचं लेह लडाख असेल. उद्या आम्ही जरा तिकडं लेह लोकलला जाणार आहे. मग आता इथनं पुढं सगळं जास्त बर्फ सगळं चालवणार आहे. म्हणजे खास करून आपण ह्यासाठीच येतो ना इथं बर्फ बघायला नाही का बाकीच्या गोष्टी करायला. तेच हे बघा आता अनुभवायचं आपले. इकडे बिल्डर आहेत जरा हे वेगळे आहेत म्हणजे आमचे नाहीत. जरा कुठले भाई मध्य प्रदेश दिसतं MP04 हे दिसते यांचं सगळं आहे. ते जरा मित्र बऱ्यापैकी जरा चांगली आहेत. म्हणजे कसं आहे इकडं आलं तर इकडं लगे रायडर सगळे तुम्हाला म्हणजे कुठं फिरताल ना सगळे रायडरच आहेत. आणि मस्त आहे. हे बघा आमचे सर हो सर हे आमचे हे दोघं जण रायडर आमचे. सर म्हणते ते अमरनाथ यात्रा इकडे याच्या मागं असते. इकडे सगळं अमरनाथ यात्रेचं सगळं जे म्हणजे इथून अमरनाथ यात्रा असते. सरांचं कसं सर ते 1-2 वेळा गेल्यात ना अमरनाथ यात्रेला. त्यामुळे सरांनी निघल्यापासून सरांना अमरनाथ यात्रा चालवली इकडे भाई. म्हणजे कसं आहे हे बघा पोलिस वगैरे भाई 5-5 मिनिटाच्या अंतरा पोलिस येते. काय सांगता येत नाही भाई. अडवलं बिडवलं असं वाटतं भाई कोण शूटच करतं डायरेक्ट आपल्याला. इथं जर अडवलं बिडवलं ना तर असं वाटतं की भाई डायरेक्ट बंदुकीने हाणतोय का गोळ्या घालतोय काय आता सरांचं काय जरा ब्रेक झालं वाटतं. थांबायचा विचार चाललाय वाटतं. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.